नमस्कार, आपण सतरंजीपुरा झोनला आलेलो आहोत. विदर्भनंदन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आज आपण इथं ज्या प्रकारे कामकार्य केल्या जात आहे आणि झोनल अधिकारी आपल्याशी जुळलेले आहे आणि त्यांची संपूर्ण टीम NDA टीम इथं जुळलेली आहे. ज्या प्रकारे ते इथं कामकार्य करत असतात आणि झोनच्या सुरक्षेच्या संदर्भात आणि स्वच्छतेच्या संदर्भात ज्या प्रकारे कार्यरत असतात, तर त्यांच्याशी आपण भेट करून जाणून घेणार आहोत. त्यांचे कामकार्य आणि त्यांची एक आपण मनोदय इथं जाणून घेणार आहोत आमच्या माध्यमातून. सर नमस्कार, मी डॉक्टर राजूरकर इथं स्वास्थ्य अधिकारी म्हणून, झोनल स्वास्थ्य अधिकारी म्हणून इथं कार्यरत आहे. आमच्या झोन अंतर्गत जे उपद्रव शोध पथक जे असते, NDS टीम, न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड म्हणून आमचे श्री पर्यवेक्षक त्यांचे श्री तरवटकरजी आणि त्यांची सर्व चमू नेहमी सदैव कार्यरत राहतात. मग तो प्लास्टिक बंदीचा विषय असो, सिंगल यूज प्लास्टिक असो, नेहमी वारंवार ते त्यांचे सकाळपासनं कचऱ्याच्या ठिकाणी सुद्धा ते सकाळच्या वेळेस फिरतात. त्यांच्या ठिकाणी कुठेही त्यांना असं आढळलं की त्या ठिकाणी ते संबंधित स्वास्थ्य निरीक्षकांना सूचना करतात. त्याचबरोबर दुकानात कोणी जर सिंगल यूज प्लास्टिक वापरत असेल त्यावरसुद्धा ते कार्यवाही करतात. गोडाऊन असो, गोडाऊनमध्ये त्यांना माहिती मिळाली त्यावरसुद्धा कार्यवाही केलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दंडात्मक कार्यवाही केली आहे आणि कंटिन्यू ती दंडात्मक कार्यवाही चालूच आहे. ज्या ठिकाणी अगोदर रॅलीमध्ये सुद्धा सहभाग त्यांचा, विशेषतः स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गतसुद्धा त्यांचा सहभाग असतो. प्रत्येक ठिकाणी ते आमच्या टीमसोबत सदैव आमच्यासोबत राहून स्वच्छता सर्वेक्षणमध्ये कार्यरत असतात. मुलाचा सहयोग असतो त्यांचा. अशा प्रकारची भूमिका आहे. आणखी आपण इथं म्हणजे चर्चा करू. या ठिकाणी आमचे पठाण साहेब आहे, हे आहे. तर आपण थोडक्यात आपल्या ज्या कार्याविषयी कार्याबद्दल सरांनी आज ज्या प्रकारे सांगितलेलं आहे. तुमचा परिचय सर? माझं नाव प्रशांत राऊत आहे आणि मी सिक्युरिटी असिस्टंट आहे NDSमध्ये, सतरंजीपुरा झोन. आमचं दैनंदिन कार्य असं आहे की सकाळच्या वेळेस आम्ही मॉर्निंगला येतो आणि जेवढे पण BVG पॉईंट आहेत आपले, तिथे आम्ही सगळ्यात पहिले कचरा कुणी वेस्टेज टाकलेला आहे का ते चेक करतो आणि संबंधित जे पण जमादार आहेत किंवा हेल्थ इन्स्पेक्टर आहेत त्यांना सूचित करतो. त्यानंतर कुणी घरातला कचरा अगर बाहेर व्यवस्थितपणे अगर टाकत नाही आहे किंवा इकडे तिकडे अस्तव्यस्त करत आहे, त्याच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करतो. त्यानंतर मग फुटपाथवरती जे हॉटेले आहेत त्यांच्याकडे पॉलिथिन चेक करणे. त्यानंतर ते लोक आपला वेस्टेज जे आहे उघड्यावर टाकत आहेत का त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करतो. त्यानंतर पाणठेले झाले, पॉलिथिन कारवाई झाली, आम्ही या प्रकारे सगळी कारवाई करतो. आणि बिल्डिंग मटेरियल, पॉलिथिन आणि बायोमेडिकल वेस्ट या प्रकारची सर्व कारवाई करतो आम्ही. अशा प्रकारची कारवाई करत असतात. सर आपल्याशी महेश लंगोटे सर पण जुळलेले आहेत, त्यांच्या मनोदय जाणून घेणार आहोत. सर मैं असिस्टेंट लीडर महेश लंगोटे सर, मैं NDS में कार्यरत हूँ, सतरंजीपुरा झोन. सर हमारी जो ड्यूटी है उससे हमको लोगों से जैसे रूबरू होते रहते हैं हम लोग, और इसमें कैसा है साफ़ सफाई के बारे में ज़्यादा हम लोग भी ध्यान देते हैं. ये लोग भी थोड़ा कोऑपरेट करते हैं हमें. इस प्रकार हमारी ड्यूटी है सर. लोगों से समस्याएं आती है क्या वहाँ आप? नहीं, लोगों से समस्या जैसे जो लोगों को अगर इसके बारे में जानकारी नहीं है, जैसा कचरा कहाँ फेंकना, अगर उसके बारे में जानकारी नहीं है और उसको हम बताते तो वो हमसे थोड़ा आर्गूमेंट करते हैं, मगर वो भी लोग भी थोड़ा कोऑपरेट करते हैं हमें कि कचरा को हम बताते होने की सही जगह आपका वो जो डस्टबिन बना हुआ है वहाँ डालिए करके, या गीला सूखा कचरे का एक अलग अलग वो दिया हुआ है, तो वैसे पॉइंट पे डालते हैं सर आजकल. अच्छा, यानी योगदान मिलते रहता है. अभी सामाजिक कार्यकर्ते आपल्याशी जुळलेले आहेत. सर आपला परिचय? विनोद कोवे. आपल्याला कसं वाटतं सर, ह्या झोनमध्ये ज्या प्रकारे अधिकारी लाभलेले आहेत आणि ज्यांनी ज्या प्रकारे म्हणजे स्वतः अग्रेसर होऊन असे म्हणजे कार्य करत आहेत, तिथं उतरून लोकांना एक अवेअरनेसच्या भावनेतून कार्य करत आहेत, आपल्याला कसं वाटतं सर? आमचे झेडू आहे राजूरकर साहेब, यांचं किती बी कौतुक केलं तर माझ्या दृष्टिकोनातून कमी आहे. तसे आमचे मानकरकर राऊतसाहेब यांना ज्या गल्लीमध्ये काही अगर आढळलं नसेल, आम्ही येताना आम्हाला ढीक दिसला तर आम्ही ताबडतोब फोन लावतो की बा येते तर कचरा पडला, लोकाला या कचऱ्यामुळे मानसिक त्रास होईल. तर असं प्रत्येक गोष्टी एका फोनवर आमचे NDSवाले धावून पडतात. आमचे झेडो साहेब बी येऊन धावून पडतात.
आता आमच्या क्षेत्रात एवढं साफसुथरं आहे, परंतु एक शांतीनगर दैन घाट पहा, नागपूर शहरामध्ये कोणता दैन घाट नसल असा दैन घाट शांतीनगरचा आहे. साफसुथरं सुंदर, एक दरी टाका आणि आराम करा, इतकं सुंदर आहे. एकंदर परिस्थिती म्हणजे इथं जी पाहायला मिळत आहे आपल्याला, स्थानिक नागरिक या नात्याने आपल्याला म्हणजे असं वाटते की खरोखरच म्हणजे योग्यरित्या कार्य इथं होत आहे. 100% सहकार्य आहे. आणि लोकांचं सहकार्य सुद्धा म्हणजे आपल्या टीमला आणि आपल्या अधिकाऱ्यांना आहे. जनते स्वतः येतात, साहेबांकडे भेटायला येतात, एनडीएसवाल्याला भेटायला येतात, सहाय्यक आयुक्ताला भेटायला येतात, एसीला भेटायला येतात. जनता स्वतःहून आपली समस्या सांगायला येते, तेव्हा आमचे कर्मचारी जागेवर जातात आणि तो साफसुथरं काम होते. सत्तर सुंदर नागपूर. म्हणजे सर्वसामान्यांच्या भावना जपणारे अधिकारी. ते जागृत झालेले जनते, पहिले जनता जागृत नव्हती, अधिकाऱ्यांनी ते कार्य करून जागृत केलं. आता साधारण एवढसा कचरा बी रस्त्यावर दिसणार नाही. आमचे एनडीएसवाले कोणी अगर बाहेरच्या माणूस येतात थुकताना दिसत 200 रुपये फाईन. म्हणजे कायद्याचे काटेकोर कायद्याचे पालन करत आहे. करतातच. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला इथं पाहायला मिळालेली आहे. खरंच कौतुकास्पद परिस्थिती आहे ही. आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे की अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणावर कामकार्य व्हायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी जागृत होऊन ते कार्य करायला पाहिजे. या भूमिकेतून आज आपल्याला काम कार्य करताना इथं अधिकारी वर्ग पाहायला मिळत आहे. एक रिपोर्ट, विदर्भ नंदन न्यूज नेटवर्क.